नमस्कार, स्वागत आहे आपला नवीन शॉर्ट व्हिडिओमध्ये. सायंकाळची वेळ झाली आहे. सगळा म्हणजे दिवे वगैरे लाईटी वगैरे लावून घेते. थोडा अंगात आळस होता. असेच बेडवर पडले तोपर्यंत खिडकीतनं असा आवाज यायला लागला मोठमोठाने. म्हटलं काय झालं म्हणून पळत पळत बाहेर गॅलरीमध्ये आले. काय पळत पळत गॅलरीत आले आणि असले भयंकर भांडणं ना की सांगूच नका. एवढे भयंकर भांडणं की बास. आणि ते भांडणं बराच वेळ होते. पोलीस वगैरे आले आणि त्यातच आमचा उशीर झाला. म्हणजे त्यातच वेळ गेला बराच माझा. आणि त्यातल्या त्यात आम्हाला बाहेर जायचं होतं तरी हे ओरडले. मग काय त्यातल्या त्यात आवरून पडदिशीने कसं तर निघाले बाहेर. आणि तसंही मला छानसं तयार व्हायचं होतं. आज ख्रिसमस आहे म्हटलं चला छान आज पार्टीवर ड्रेस वगैरे घाला. पण काही थंडी एवढी बेकार होती ना की सांगूच नका. एवढी थंडी आहे ना इकडं की सांगू नका. म्हटलं चला आहे असं. बापरे, कसली गर्दी. अक्षरशः आम्ही ना 2 पायावरती गाडी चालवली माहिती आहे. आम्हीच काय सगळेच बरेच जण चालवत होते. एवढे ट्रॅफिक होतं ना की बस. आज म्हणजे क्रिसमस असल्यामुळे एवढं गर्दी होती. एवढी म्हणजे चालायला सुद्धा जागा नव्हती. एवढं ट्रॅफिक होतं. आणि त्यातल्या त्यात मस्त असे सेल लागलेले. नवऱ्याचे किस्सा कट केला, थोडंसं चटरपटर खाल्लं आणि शॉपिंग वगैरे बरीच केली. तर त्यातली त्यात म्हणजे कपडे वगैरे आणि थोडंसं म्हणजे थोडंसं सामान वगैरे खरेदी केलं. तर त्यातल्या त्यात हे ज्युसर घेतलं. हे ज्युसर ना मी माझ्या मैत्रिणीकडे बघितलेलं. तिचं होतं ते फिलिप्सचं होतं. हे होतं बॉसचं. आणि हे संत्री ज्यूस वगैरे म्हणजे संत्री मोसंबी आपण दोन्हीचा पण ज्यूस काढू शकतो. आणि आता हे तसंही संत्र्याचं सीझन चालू आहे. म्हटलं चला आपण हे ज्युसर घ्यावं. आणि मला हे आवडलेलं. आणि ज्यूस पण छान झालेलं तिच्या ह्याच्यामध्ये ज्युसरमध्ये. तर माझी पण इच्छा होती घ्यायची. तर मी हे घेतलं. पण तिचं होतं ते व्हाईट कलरचं होतं आणि प्लास्टिकचं होतं. हे जरा थोडं काचेचं ट्रान्सपरंट आहे. आणि पण ह्याच्यामध्ये 2च ते दुकानदार मला बोलले की 2च येतात म्हटले. ह्याच्यात फिलिप्स आणि बॉसचंच येतात म्हटले. मग हे मी घेऊन आले आणि येतानाच त्याच्यासोबत संत्री वगैरे आणले. कारण उशीर कशाला करायचा ना, लगेच संत्रीचं ज्यूस वगैरे बनवून घ्यायचं. तर चला बनवूयात. मी हे संत्रा वगैरे चांगला साफ वगैरे करून घेतला, धुवून वगैरे घेतला. आणि हे ज्युसरचं जे वायर जे आहे ना ते मला बराच वेळ निघाला नाही. ते असे आड्या घातलेला होता. आणि त्यातल्या त्यात माझ्या हाताला कट लागलेला म्हणजे कापलेला माझं बोट. त्याच्यामुळे मला ते लवकर म्हणजे काढताच नाही आलेलं. मी हे काढून वगैरे घेतलं. आणि बोटा जरा थोडा खाली ओला होता. त्याच्यामुळे मी ते पॉलिथिन म्हणजे कॅरीबॅग काढलीच नाही त्याची. ते तशीच खाली ठेवली. आणि नवीन भांडं असल्यामुळं म्हटलं चला ह्याला चांगलं धुवून काढावं, जरा साफ करून घेऊन. त्याच्यावरचं झाकण राहिलं माझं धुवायचं. मग परत नंतर ते झाकण पण म्हणजे हे मशीनने ॲडजस्ट करून घेतलं. त्याचं पोस्टमॉर्टम वगैरे केलं. म्हणजे धुवून चांगलं साफसफाई करून घेतली. नवीन ह्याच्यामध्ये तसं कसं बनवायचं म्हणून चांगलं साफ करून घेतलं. आणि मी जे संत्रा धुलेलं होतं ना त्याचे 2 काप करून घेतले. कारण त्याचे 2 काप करायचे. आणि छान मला जेवढ्याचा ज्यूस बनवायचा होता ना मी तेवढा संत्रा धुवून घेतला आणि कट करून घेतला. तर चला मग आता आपण ज्यूस बनवून घेऊयात. आणि कसा होतो ना ते बघा. तर हे प्रॉपरली त्याचं ना ते मधलं सगळं हे होत होतं काही. ते छान निघत होतं त्याच्यामधलं सगळं काही.
हे ज्युसर खरंच खूप छान आहे आणि जे संत्र्या होत्या ना त्याच्यामधला पूर्ण गर निघत होता, पूर्ण म्हणजे पूर्ण गर निघत होता आणि त्याच्या बिया वगैरे आणि त्याचा जो चोथा असतो ना तो वरतीच होता आणि ज्यूस खरंच खूप छान झालेला, पण थोडा आंबट झालेला. त्याच्यामध्ये मी थोडीशी साखर वगैरे टाकली, मिक्स केला आणि पिला. तर छान होतं, छान आहे, पैसा वसूल प्रोडक्ट आहे. सो इथं थोडेसे त्याचे भांडे वगैरे म्हणजे थोडेसे पहिले पण होते आणि थोडंसं ते पिलेले पण भांडे होते, ज्यूस पिलेले. सो मग परत नंतर काय इकडं गाणे वगैरे चालू होते, थोडीशी मस्ती वगैरे केली. आता मस्ती वगैरे करून झाली, म्हटलं थोडंसं जेवण बनवावं. तर जेवायला मी 2 भाकरी आणि घेवड्याची शेंग बनवलेली, कारण खायला पण बरंच काही होतं घरात आणि आम्ही बाहेर पण थोडंसं चटरपटर खाऊन आलेलो. मग जास्त काही भूक नव्हती आम्हाला कुणालाच. म्हणलं चला 2 भाकरी बास होतात. 2 त्यासुद्धा डोक्यावरून गेला. थोडीफार म्हणजे अर्धी वगैरे खाल्ली तर खाईन, नाही तर नाही खायची. अर्धी पण नाही चतकोर, पण ठीक आहे. आणि बाकीची टोपला थोडीशी असावी म्हणून 2 केलेला. सो घेवड्याची शेंग आणि 2 भाकरी बनवलेला. तर असा होता आजचा दिवस. तर या सगळे जेवायला. आजच्या पुरते एवढंच. तर बाय.